नमस्कार, मी डॉक्टर गौरव किरणचंद्र कोरान्ने क्लिनिक जुनं जवळ येथे फॅमिली फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. रात्री 1:30च्या प्रहारास मला एक कॉल आला की वडील बेशुद्ध पडले आहेत, आपण घरी येऊ शकता का. मी पेशंटला अत्यंत प्रेमाने समजावून सांगितले की बेशुद्ध पेशंटला घरी येऊन तर काही करता येण्यासारखे नाही, आपणच घेऊन येता येईल का. पेशंटला ते तात्काळ पुढच्या 10 मिनिटांमध्ये हॉस्पिटलला घेऊन आले. घेऊन आल्यानंतर जेव्हा मी त्याची पूर्ण तपासणी केली तेव्हा पटापट त्याची TPR, BP, टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर, व्हायटल सगळे तपासायला सुरुवात केली. इतर सर्व व्हायटल नॉर्मल होते. मात्र जेव्हा मी त्याची साखर घेतली तर ती उजव्या हाताची होती 20. आता मेकॅनिकल एरर, मशीन एरर नको म्हणून मी दुसऱ्या हातावर पुन्हा एकदा साखर घेतली की पुन्हा एकदा बघूया खरोखर इतकी कमी आहे का. तर दुसऱ्या हातावर साखर होती फक्त 15. आता यातनं एक सिद्ध झालं होतं की दिस इज द केस ऑफ हायपोग्लायसेमिक शॉक. पेशंट हायपोग्लायसेमिक शॉकमध्ये होता आणि माझ्याकडे इतका देखील वेळ नव्हता की मी त्यांच्याशी चर्चा करू शकेल की असं का झालं. फटाफट मी मॅनेजमेंट चालू केली आणि पुढील अर्धा तासात मी त्याला शुद्धीवर आणले आणि त्याची साखर 160 करून दिली. तो उठल्यावर त्याला आम्ही व्हॅनिला आईस्क्रीम खायला दिले आणि त्याच्यानंतर मग मी शांतपणे केबिनमध्ये बसवून त्याच्या नातेवाईकांना बोलवले आणि मग केस डिस्कस करायला सुरुवात केली. मग माझे गुरुवर्य अत्यंत आदरणीय XYZ डॉक्टरांची फाईल आली. फाईल आल्यावर आता तुम्ही ड्रग मोजा. ग्लिमेप्राइड, मेटफॉर्मिन, पायोग्लिटाझोन, वोग्लिबोज, डापाग्लिफ्लोझिन, सिटाग्लिप्टिन, मेटफॉर्मिन अशा कमीत कमी 8 प्रकारचे ड्रग कॉम्बिनेशनमध्ये दिवसातनं 3 ते 4 वेळेला विभागून डॉक्टरांनी अत्यंत व्यवस्थितरित्या पेशंटला समजावून सांगून लिहून दिलेले होते. पण पेशंट हा तेवढा सुशिक्षित नव्हता. त्याला एवढ्या गोळ्या कशा घ्याव्या हे काही कळलं नाही आणि त्याच्यामुळे गोंधळ कसा झाला आता नीट समजावून घ्या. त्याने काय केलं की दिवसभराच्या गोळ्या विसरलो म्हणून संध्याकाळी 7 वाजता एक वाटी घेतली, त्या सगळ्या गोळ्या काढल्या आणि त्या घेऊन टाकल्या. ठीक आहे, घेतल्या, अडचण नाही. पण त्याच्यानंतर मळमळ सुरू झाली. मळमळ होते, त्याने त्याचं सेल्फ डायग्नोसिस केलं की मला ही मळमळ ॲसिडिटीमुळे होते म्हणून त्याने ॲसिडिटीची आणि मळमळची गोळी घेतली आणि जेवण केलं नाही. एकतर हायपोग्लायसेमिया, त्यात पेशंटने अजून जेवण देखील केले नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा लिटरली पेशंट अगदी बेशुद्ध झाला, अत्यावस्था झाला, तेव्हा ते अवस्थेत माझ्याकडे घेऊन आले. पेशंटला मी बरे केले, त्याला परत त्याच सरांकडे फॉलोअपला पाठवले किंवा आणि जी काही ट्रीटमेंट मॅनेजमेंट मी दिली होती ती लिहून त्यांना करू म्हटलं. मी आत्ता नीट करून दिलं आहे, पण यात काय गोळ्या कमी करायच्या वाढवायच्या हे आपण एक सरांचा सल्ला घेऊया आणि पेशंटला मी डिस्चार्ज केले. तोपर्यंत हे सगळं होता पहाटेचे 3 वाजले. पहाटे 3-4 त्या ब्रह्ममुहूर्तावर मी मात्र विचारांमध्ये गुंग झालो की एक केसमधून, या हायपोग्लायसेमिक शॉकमधून आपल्याला किती गोष्टी शिकण्यासारखं आहे आणि त्याच गोष्टी मी आज आपणाशी शेअर करणार आहे. पहिलं, सगळ्यात महत्त्वाचं की गोड खाऊ नका. खात असाल कमी ठेवा, आठवड्यातनं 1-2दा ठेवा. रोज जे साखर तुम्ही घेत आहात त्याचं प्रमाण कमी करा. का तर तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. जर आपल्या आईला, वडिलांना कोणालाही डायबिटीज असेल तर हा आजार अनुवंशिक आहे. तो जीन्समधून ट्रान्सफर होत असतो आणि तो येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील होण्याचे चान्सेस अत्यंत जास्त असतात. म्हणून पहिलं, साखर कमी ठेवा. दुसरं, वजनावर नियंत्रण ठेवा. वजन जेवढं जास्त तेवढा तुम्हाला कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेसचा, डायबिटीजचा धोका असू शकतो. मग यात काय काय लक्षणं जाणवू शकतं, कसं कळणार आहे की मला खरोखर डायबिटीज आहे का हो. तर पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, हायपरहायड्रोसिस, जसं वारंवार तहान लागणे, वारंवार पाणी पिण्याची इच्छा होणे, लघवीला जायची इच्छा होणे, रात्रीतून लघवीला वारंवार उठावं लागणे, खूप जास्त दरदडून घाम येणे, चाललं की दम लागणे. नंतर जे इतर कॉम्प्लिकेटेड हे होतात, जसं खूप लॉंग स्टँडिंग डायबिटीज आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर डायबेटिक न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी, रेटॅनोपॅथी, हातापायाला मुंग्या येणे, थकवा येणे, क्रॅम्प्स येणे, थोडं चाललं की दम लागणे, अकस्मात वजन कमी होणे, नंतर डोळ्याला आधू दिसणे, या सगळ्या ज्या गोष्टी, ही सर्व जी लक्षणं आहेत, या सर्व लक्षणांवरनं तुम्हाला तात्काळ जागे व्हायचे की अरे माझ्या हातापायाला मुंग्या येत आहे, मला वजन कमी होत आहे, मला वारंवार तहान लागते, लघवीला रात्री वारंवार उठावं लागतं आहे, अंगाला खाज सुटते, वजनामध्ये इचिंग आहे, डोक्यामध्ये इचिंग आहे, असं खाजेचं काही कारण कळत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये साखर चेक करणं हा अत्यंत अनिवार्य भाग असतो. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तात्काळ तुमची साखर तुमच्या डॉक्टरांकडून चेक करणं गरजेचं आहे.
हा एक भाग झाला की कुठल्या लक्षणावरनं ओळखाल की तुम्हाला डायबिटीज आहे का नाही. दुसरा त्यातनं महत्त्वाची शिकवण ही आहे की आता समजा मला 3 ते 4-5 गोळ्या चालू आहे आणि समजा मी दिवसाच्या गोळ्या विसरलो तर काय करावं. तर आमचा नंबर तुमच्याकडे आहे, तुमच्या फॅमिली फिजिशियनचा नंबर तुमच्याकडे आहे. कॉल करा की सर मी या गोळ्या विसरलो आहे, आता मी हे पुढे कसं करावं. पण सर्व गोळ्या एकत्र घेतल्या असं करू नका. जर घेतल्या गेल्या चुकून आणि तुमच्या लक्षात आलं की हे बघा, जो चुकतो तो मनुष्य, जो चुकत नाही तो देव. मनुष्य हा चुकणार आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठीच आम्ही आहोत. जर तुम्हाला असं लक्षात आलं की कुठेतरी चुकलं आहे की या गोळ्या घेतल्या गेल्या, डबल डोस झाला आहे, त्या क्षणाला कॉल करा. म्हणजे पुढची मॅनेजमेंट काय ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो. कारण की जेव्हा गोष्ट थोडी वाढलेली असते तेव्हा आपण त्याला पटकन कंट्रोल करू शकतो की थोडी आग ही फुंकर मारून विझवता येते हो, पण रान पेटलं असेल तर मग तुम्हाला बादल्याच्या बादल्या पाणी ओतावं लागतं. तसंच आमच्याकडे असतं. पेशंट हा किती क्रिटिकल अवस्थेत आमच्याकडे येतोय त्यानुसार आम्हाला त्याची मॅनेजमेंट पुढची ठरवावी लागते. तिसरं याच्यातनं महत्त्वाचा घेण्याचा, पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं की कुठल्या लक्षणांवरनं तुम्ही ओळखू शकता की डायबिटीज आहे. दुसरं, जर डायबिटीज झालाच तर कशा गोळ्या योग्य वेळी घेणं का गरजेचं आहे. तिसरं, जर गोळ्या विसरले तर एकत्र गोळ्या का घेऊ नये हे देखील तुम्हाला कळालं. का तर याच्याने हायपोग्लायसेमिक शॉकचा धोका संभाव्य असू शकतो. यातनं चौथा एक महत्त्वाचा आहे, जर तुमचे आई वडील अशिक्षित आहेत, जर त्यांचं वय जास्त आहे, जर त्यांना उमजत नाही आहे गोळ्या कशा घ्याव्या, तर कुठेतरी हे कर्तव्य आई मुलांचं येतं. तर मुलांनी अत्यंत एक सोपी गोष्ट करू शकता. मी माझ्या पेशंटला हे करून देतो की काय करायचं, जर समजा खूप साऱ्या गोळ्या असतील, कधी कधी पेशंटला 8-10 गोळ्या असतात. बीपीची गोळी, रक्त पातळ करायची गोळी, साखरेची गोळी, त्याच्यानंतर ॲसिडिटीची गोळी, मळमळची गोळी, जर अजून काही अंग दुखायची गोळी असेल तर ती, झोप लागत नसेल तर ती, कधी कधी डायबिटीज बीपीच्याही 2-2, 3-3 गोळ्या असतात. मग इतक्या 10-10, 12-12 गोळ्या जर पेशंटला घ्यायच्या असतील तर त्याला कसं उमजणार आहे की सकाळी कुठल्या घ्याव्या, दुपारी कुठल्या घ्याव्या, रात्री कुठल्या घ्याव्या, कुठली जेवणाआधी आहे, कुठली जेवणानंतर आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक पर्याय सांगतो. काय करायचं, 3 पांढरे डबे आणा, त्याच्यावर सकाळ दुपार संध्याकाळ अशी नावं टाका. सकाळच्या गोळ्या त्याच्यात 2 भाग पाहिजे की कुठली जेवणाआधी आणि कुठली जेवणानंतर. तर त्या सकाळच्या डब्यामध्ये की ही जेवणाआधी आहे व ही सकाळी गोळी ही सकाळी ठेवा. कॅल्शियमची गोळी जशी सकाळी घ्यायची असते उठल्यावर. ॲसिडिटीची गोळी ही जनरली सकाळी घेतात, दुपारच्या जेवणाआधी घेतात, दुपारच्या जेवणानंतर कोणती, झोपण्याची गोळी ही रात्री घेतली गेली पाहिजे. तर अशा गोळ्या या सगळ्या विभागून त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवा. म्हणजे तुमचे जे वयोवृद्ध आहे घरामध्ये ते जेव्हा डबा उघडून बघतील तेव्हा त्यांना एक स्पष्ट कल्पना राहील की हा सकाळचा डबा आणि यातली ही सकाळी घ्यायची गोळी, हा रात्रीचा डबा आणि ही रात्री जेवणानंतर घ्यायची गोळी. आता जर आई वडील या पद्धतीने गोळ्या घेतील तर हा गोंधळ होणार आहे का? नाही होणार. तर कुठेतरी आपले आई वडील योग्य डोस घेत आहेत का, त्यांच्या गोळ्या कुठल्या चालू आहे, कुठल्या संपल्या आहे, आणि जर संपल्या आहेत तर त्या त्यांना संपण्याच्या आधी आणून देणे, हे सगळं तुम्हाला थोडं पर्सनली लक्ष आपल्या आईवडिलांकडे देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या सगळ्यातनं एक केस जी होते, कुठलाही प्रत्येक केस ही तुम्हाला खूप काही शिकवून जात असते. आणि याच अनुभवांचं संकलन म्हणजे आयुष्य असतं. आपण या अनुभवातनं शिकत जातो आणि मोठे होत जातो. कोरांनी क्लिनिक जुने धुळे येथे माझे वडील डॉक्टर किरणचंद्र कोरांने 1976 पासून रुग्णसेवा करत आहेत. आज आमच्या क्लिनिकला मोर दॅन 45 इयर्स, आता पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होतील. आणि कोरोना काळापासून मी इथे बसायला सुरुवात केली आहे. आणि वडिलांना कंपल्सरी रिटायर्ड केलं, वडील अजून बसू शकले असते, पण कोरोना काळामध्ये त्यांना इथं बसू देणं योग्य नव्हतं कारण की खूप पेशंट होते. एक गोष्ट मला सांगताना अत्यंत आनंद वाटतो की कोरोना काळात देखील आम्ही एकही दिवस दवाखाना बंद ठेवला नाही. आम्ही पूर्ण वेळ जीवाची पर्वा न करता रेस्पिरेटर घालून, शील्ड घालून आम्ही रुग्णसेवा देत राहिलो. आणि ही कुठेतरी त्या रुग्णसेवेचं फळ आहे आणि परमेश्वराची कृपा आहे, टचवूड, की आम्ही एकही कोविड पेशंटला दुरून तपासले नाही, हात लावून तपासले. सर्व पेशंट देवाच्या कृपेने टचवूड बरे होऊन गेले इथं. आणि या सगळ्याचा परिणाम आणि हे तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहेत की आज मी तुमच्यासमोर आहे, तुमच्याशी बोलतो आहे, एवढे कोविड पेशंट करूनसुद्धा. तर परमेश्वराने रुग्णसेवेसाठी आमची निवड केली, त्याबद्दल मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. असंच प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू द्या. अशाच खूप साऱ्या सुंदर सुंदर केसेस घेऊन आता मी आपणासमोर परत येणार आहे. मला खूप माझे पेशंट सांगत होते की सर तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात, पण केसेस देखील तुम्ही का डिस्कस करत नाही. तर मी म्हटलं नक्की करेन आणि त्यासाठीच हा माझा यत्न.
मी आशा करतो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि यातनं खूप काही आपणाला शिकायला मिळालं असेल. तर असेच व्हिडिओसाठी आमच्याशी सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय श्रीराम.